नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपला बोर्डाचा केमिस्ट्रीचा पेपर 20 तारखेला झालेला आहे आणि आज तुमचा मॅथ्सचा पेपर देखील झालेला आहे. मित्रहो, आता बोर्डाच्या सर्व पेपर्समध्ये PCMB या जनरल ग्रुपमध्ये आता फक्त बायोलॉजीचा पेपर शिल्लक आहे. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावरती बोलण्यासाठी आलेलो आहे. मित्रहो, आपली जी यावर्षी होणारी MHT CETची परीक्षा आहे, ज्या परीक्षेच्या आधारावरती तुम्हाला महाराष्ट्रातील नामांकित इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये प्रवेश मिळणार आहे, ॲग्रिकल्चरल कॉलेजेसमध्ये प्रवेश मिळणार आहे, फार्मसी कॉलेजेसमध्ये प्रवेश मिळणार आहे आणि इतरही नर्सिंग कॉलेजेसमध्ये देखील प्रवेश मिळणार आहे. आता ही जी होणारी MHT CET परीक्षा आहे, CETची जी परीक्षा आहे, ती तुमची येणाऱ्या 7 एप्रिल पासून सुरू होते. 7 एप्रिलला नर्सिंग CET आहे आणि 9 एप्रिलपासून तुमची PCB PCMच्या CET सुरू होत आहेत. सो मित्रो, आपल्याकडे आता फक्त आणि फक्त जवळपास 40 ते 50 दिवस शिल्लक आहेत CETसाठी. आणि मी आता तुम्हाला एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट या व्हिडिओमधून सांगणार आहे. ती म्हणजेच ज्याप्रमाणे बोर्डाचे पेपर्स तुम्ही देताय आणि त्या पेपर्सचं येणाऱ्या CET सोबत काय कनेक्शन आहे याबद्दल मी या व्हिडिओमध्ये बोलणार आहे. मित्रहो, कालचा पेपर फॉर एक्झाम्पल आपण बघूयात, केमिस्ट्रीचा 2025चा जो 20 तारखेला झालेला आहे. हा आपला आहे केमिस्ट्रीचा पेपर. तुम्ही पाहू शकता इथे 2025चा पेपर आहे. सेकंड मीन्स फेब्रुवारी महिन्यात झालेला, 20 फेब्रुवारीला झालेला. सो हा आहे आपला केमिस्ट्रीचा पेपर. आणि या पेपरमधून मला तुम्हाला काय सांगायचं आहे नेमकं, तर मित्रांनो, मी आत्ता एक स्टेटमेंट इथं करतोय. ती स्टेटमेंट अशी आहे की ज्या ज्या विद्यार्थ्यांना या केमिस्ट्रीच्या पेपरला 70 पैकी 65 मार्क्सच्या पुढं मार्क्स येणार आहेत, त्याच विद्यार्थ्यांना, नीट आहे का, फक्त त्याच विद्यार्थ्यांना CETमध्ये सुद्धा केमिस्ट्रीला 99% किंवा 100% मार्क्स येणार आहेत. आता तुम्ही म्हणणार आहेत की सर हे कसं काय, कारण की आता तुम्हाला या पेपरचं मी पूर्ण ॲनालिसिस सांगणार आहे आणि हे ॲनालिसिस आपल्या CETच्या पेपरसोबत कशा पद्धतीने कोरिलेट होत आहे ते तुमच्या लक्षात येईल मित्रांनो. सो आता इथून पुढचा व्हिडिओ न स्किप करता संपूर्ण व्हिडिओ पहा, पुन्हा पहा आणि याचा काय संबंध येणाऱ्या CET सोबत आहे ते तुमच्या नक्कीच लक्षात येईल. आणि ज्या ज्या विद्यार्थ्यांना इथं 70 पैकी 65+ म्हणजे 65पेक्षा जास्त मार्क्स येत आहेत, त्याच विद्यार्थ्यांना चांगले मार्क्स येण्याचं कारण तुम्हाला समजेल येणाऱ्या दिवसामध्ये. सो बघूया आपण की काय नेमकं घडलंय आपल्या ह्या बोर्डाच्या पेपरमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आपला जो केमिस्ट्रीचा बोर्डाचा पेपर आहे तो पेपर आपण ॲनालाइज करत आहोत. लक्ष द्या, हा होता आपला बोर्डाचा पेपर. याच्यामध्ये तुम्ही बघू शकताय की 1 बाय 1 जातोय आपण ॲनालिसिस करताना. सेक्शन ए मध्ये मित्रांनो होते 10 MCQs. आता हे जे 10 MCQs आहेत, कसे आलेले आहेत, कुठून आलेले आहेत, कोणत्या पॉईंट्सवरती आलेले आहेत ते एकदा नजर टाकूयात. पहा, पहिला MCQ आहे मित्रांनो, फर्स्ट MCQ. तुम्ही बघू शकताय, स्कॉटकी डिफेक्ट इज नॉट ऑब्झर्व्ड इन. मित्रहो, पहिलाच क्वेश्चन आपल्या सॉलिड स्टेट टॉपिक वरती आहे. पहिला क्वेश्चन आपला सॉलिड स्टेट या टॉपिक वरती आहे. काय क्वेश्चन आहे मित्रांनो, तर स्कॉटकी डिफेक्ट कोणामध्ये, खालीलपैकी कोणामध्ये दिसून येत नाही. सो मित्रहो, आता मी पूर्ण ॲनालिसिस, पूर्ण ऑलरेडी पेपर जो आहे तो डिस्क्राईब करून ठेवलेला आहे. मला फक्त तुम्हाला व्हिडिओमधून हे सांगायचं आहे की येणाऱ्या 40 दिवसामध्ये तुम्हाला काय करावं लागणार आहे. इफ यू वॉन्ट टू गेट 100% इन द MHT CET 25, येणाऱ्या CET एक्झाममध्ये केमिस्ट्रीला ज्या ज्या विद्यार्थ्यांना 100% पाहिजे, कोणाकोणाला पाहिजे त्यांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की आत्ता सांगा आणि त्या सगळ्यांना 100 पैकी 100% मी मिळवून देण्याचं काम करणार आहे. फक्त तुम्ही फॉलोअप घ्यायचा आहे आपल्या सर्व व्हिडिओचा. आपले सर्व व्हिडिओज काळजीपूर्वक बघायचे आहेत आणि मी नेमकं काय सांगतो या व्हिडिओजमध्ये त्याचा फॉलोअप तुम्हाला घ्यायचा आहे. कारण व्हिडिओ पाहून झाला की नोटबुक घेऊनच बसायचं, व्हिडिओमध्ये काय काय सांगितलं जातं आहे ते ऑब्झर्व करा. प्रत्येक व्हिडिओ काळजीपूर्वक बघा, पुन्हा बघा, स्क्रीनशॉट काढून बघा आणि नीट त्याच पद्धतीने अभ्यास करा. तुम्हाला
100% मित्रांनो 100% केमिस्ट्रीच्या CETच्या पेपरमध्ये घेऊन देण्याची जबाबदारी, सर्वस्वी जबाबदारी मी घेतोय. बघूया आपण. पहिला जो क्वेश्चन आहे स्कॉटकी डिफेक्ट नॉट ऑब्झर्वड इन म्हणते मित्रांनो. हा क्वेश्चन ॲज इट इज आपल्या टेक्स्टबुकमध्ये 18 नंबर पेजवरती आहे आणि तुम्हाला मी प्रत्यक्ष दाखवतो. पहा, आपण बघूया, आपलं टेक्स्टबुकमध्ये जाऊयात. हे बघा मित्रांनो, पेज नंबर 18 वरती मी आलेलो आहे. मित्रांनो, पेज नंबर 18 वरती मी आलेलो. तुम्ही बघू शकता इथे की पेज नंबर 18 वरती हा क्वेश्चन कशा पद्धतीने दिलेला आहे चेक करूयात आपण. पहा, हा जो आहे स्कॉटकी डिफेक्ट आहे. कॉन्सिक्वेन्सेस, दिस डिफेक्ट इज फाउंड इन आयोनिक क्रिस्टल सच ॲज. कुठं पाहिला जातो पहा, NaCl, AgBr आणि KCl या 3 सॉल्टमध्ये स्कॉटकी डिफेक्ट आढळून येतो. इज फाउंड इन म्हणतंय, म्हणजेच NaCl मध्ये दिसतो, AgBr मध्ये दिसतो आणि KCl मध्ये दिसतो. मग कशामध्ये दिसत नाही, तो प्रश्न पण खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो. कशामध्ये दिसत नाही तर NaCl आहे, AgBr आहे, KCl आहे. इथं नॉट म्हटलंय. नॉट म्हटल्यानंतर तुमच्या लक्षात यायला पाहिजे की NiO निकेल ऑक्साईडमध्ये हा दिसत नाही. मग मला सांगा मित्रांनो, ॲज इट इज आपल्या टेक्स्टबुकमधल्या कंटेंटवरती MCQ तयार होतो आणि हा मल्टिपल चॉईस क्वेश्चन जसा आत्ता विचारला आपल्याला बोर्डामध्ये तसाच तो उद्या येणाऱ्या CETला पण येणार आहे. आणि याचे पण डे टू डे जे व्हिडिओज येणार आहेत माझे, त्याच्यातून मी तुम्हाला एक्झाम्पल देईल की मागं झालेल्या CETमध्ये कशा पद्धतीने आपला केमिस्ट्रीचा पेपर, क्वेश्चन पेपर डिझाईन झालेला आहे. सो कमिंग टू द क्वेश्चन नंबर 2. पहिला क्वेश्चन झाला. सेकंड क्वेश्चन, द फ्रीजिंग पॉईंट ऑफ 0.1 मोलार ॲक्वियस सोल्युशन ऑफ युरिया इफ Kf फॉर वॉटर इज 1.86 केल्विन Kg पर मोल इज. काय विचारलेलं आहे तुम्हाला, फ्रीजिंग पॉईंट विचारलेला आहे सोल्युशनचा. मित्रांनो, सोल्युशनचा म्हणजे कशाचा विचारलेला आहे तर TF विचारलेला आहे. कारण TF0 काय असतो तर सॉल्व्हंट असतो, TF काय असतो तर सोल्युशन असतो. सो डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंटचा फॉर्म्युला नीट लक्षात ठेवा. डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट आहे डेल्टा TF इज इक्वल टू KF इंटू M. KF काय आहे, क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट आहे, मोलॅलिटी. सो 0.1 ऑलरेडी व्हॅल्यू दिली आहे मोलॅलिटीची, इंटू 1.86 हा आहे त्याचा KF. मल्टिप्लाय जर केलं तर 0.186 डेल्टा TF आहे. बट व्हॉट इज डेल्टा TF? डेल्टा TF इज TF0 मायनस TF. TF0 म्हणजे कोण, सॉल्व्हंट. TF म्हणजे कोण, सोल्युशन. सॉल्व्हंटचा फ्रीजिंग पॉईंट मायनस सोल्युशनचा फ्रीजिंग पॉईंट. सो आपण जर अल्टर केल्या टर्म्स तर तुमच्या लक्षात येईल TF म्हणजेच आपल्याला सोल्युशनचा विचारलेला आहे, म्हणून TF इज इक्वल टू TF0 मायनस हा डेल्टा TF मायनस होऊन जाईल. सो TF0 म्हणजे सॉल्व्हंट. आता ॲक्वियस सोल्युशन म्हणल्यावर मित्रांनो कुठलं सोल्युशन येतं, ॲक्वियस म्हणजे वॉटर. सो सॉल्व्हंट हा वॉटर असला पाहिजे. वॉटरचा फ्रीजिंग पॉईंट काय आहे 0 सेल्सिअसमध्ये असल्यामुळे 0 डिग्री सेल्सिअस हे वॉटरचा फ्रीजिंग पॉईंट आहे. मायनस 0.186 ऑलरेडी डेल्टा TF आहे. सो 0 मायनस 0.186
टोटल आन्सर येईल आपल्या TF साठीचं ते म्हणजेच -0.186. खूपच सोपा असा न्यूमेरिकल तुमच्या सोल्युशन टॉपिकमधून विचारला गेला होता मित्रांनो. आणि सहज ज्याला हे दोन फॉर्म्युले माहिती आहेत, हा पहिला फॉर्म्युला माहिती असणं अपेक्षित होतं आणि हा दुसरा फॉर्म्युला माहिती असणं अपेक्षित होतं, आपोआपच तुम्हाला दुसऱ्या MCQचं उत्तर येईल मित्रांनो. सो MCQजमध्ये जे पण न्यूमेरिकलचा पार्ट आपण समजतो फिजिकल केमिस्ट्रीमध्ये, तो पण काही फार हार्ड नाही आहे. लक्षात घ्या, तुम्हाला फॉर्म्युले व्यवस्थित माहीत पाहिजेत, समजलेले पाहिजेत, व्हॅल्यूज पुटअप करता याव्यात, युनिट कन्वर्ट करता यावेत, एकही मार्क तुमचा कुठल्याही क्वेश्चनचा जाणार नाही. चलो क्वेश्चन नंबर 3 कडे येऊयात आपण. ओझोन लेअर इज डिप्लेटेड बाय. कोणामुळे ओझोन लेअरचं डिप्लेशन होतं मित्रांनो? सरळ सरळ पेज नंबर 151 वरती हा क्वेश्चन दिलेला आहे की जे पण कार्स आहेत, सुपरसोनिक जेट एअरवेज आहेत, यांच्यामधून जो एक्झॉस्टमधून बाहेर पडणारा NO आहे, नायट्रिक ऑक्साईड, तो ओझोन सोबत रिॲक्ट होतो आणि त्याचं कन्व्हर्जन NO2 आणि O2 मध्ये होतं. सो ओझोन लेअर इज डिप्लेटेड बाय NO. स्पष्ट उल्लेख आहे. तुम्हाला पाहायचं असेल तर मी परत एकदा दाखवतो. इथं पहा, तुम्ही पाहू शकता आपला जो P ब्लॉक टॉपिक आहे मित्रांनो, P ब्लॉक टॉपिकमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल हे ओझोनचा सुरू झाला विषय. ओझोन पाहूया आपण. ओझोन दाखवतो मी तुम्हाला. सल्फर ऑक्सिडेशन स्टेट. मी का दाखवतोय तुम्हाला याचं कारण नीट समजून घ्या की आपल्याला अभ्यास नेमका कुठल्या लेवलने करावा लागेल याचा एक अंदाज तुम्हाला आला पाहिजे मित्रांनो. दिस इज ऑक्झॅसिड्स ऑफ सल्फर. ओके, कमिंग टू द नेक्स्ट. दीज आर ऑक्साइड्स. आता इथं ओझोन पाशी आलो मित्रांनो. आता पहा तुम्ही, ओझोनची जी प्रॉपर्टी आहे डिप्लेशन, ओझोन डिप्लेशनमध्ये मी आलो. जो बोर्डामध्ये क्वेश्चन विचारला आपल्याला ओझोन डिप्लेशनचा. सो इथं तुम्ही पाहू शकता, डिप्लेशन ऑफ ओझोन लेअर इन द अप्पर ॲटमॉस्फिअर इज कॉज्ड बाय नायट्रोजन ऑक्साईड NO. When it reacts with O3, then it forms NO2 and O2. कुठून आला NO? Atmosphere is caused by nitrogen oxide released from exhaust system of car or supersonic jet aeroplanes. आत्ताच मी सांगितलं होतं तुम्हाला. सो तुम्ही बघू शकता मित्रांनो, ॲज इट इज आपल्या टेक्स्टबुकमध्ये सगळा कंटेंट आहे. छोट्या छोट्या पॉईंट्सवरती क्वेश्चन्स पिकअप केले जात आहेत. सो समजून घ्या, NO इज द ॲन्सर. आणि यावरून काय लक्षात घ्यायचं की पुस्तक किती काळजीपूर्वक वाचावं लागेल आपल्याला. MCQची तयारी करण्यासाठी आपलं जे टेक्स्टबुक आहे बोर्डाचं, ते तुम्हाला खूप 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 काळजीपूर्वक वाचावं लागणार. लक्षात येते तुमच्या सर्वांना? सो ज्यांना ज्यांना ही गोष्ट लक्षात येते त्यांनी कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहून सांगा की सर 12th केमिस्ट्री टेक्स्टबुक हीच आपली भगवद्गीता आहे, हेच आपलं बायबल आहे, हेच आपलं कुराण आहे. आणि येता 50 दिवसासाठी तुम्हाला काय करायचं आहे की अतिशय म्हणजे उशाला घेऊन पुस्तक झोपायचं, दिवस रात्र तयारी करायची आणि तुम्हाला बोर्डाच्या केमिस्ट्रीच्या पेपरमध्ये ज्या पद्धतीने तुम्ही मार्क्स मिळवलेले, चांगला पेपर दिलेला आहे, त्याच पद्धतीने CETमध्ये सुद्धा 100% तुम्हाला मिळवायचे आहेत. चलो लक्षात घ्या. आता आपण पुढे जातोय. वेन एक्सेस ऑफ AgNO3 इज ॲडेड टू अ complex, 1 mole of AgCl is precipitated. The formula of the complex is. काय आहे मित्रांनो की एक्सेस ऑफ AgNO3 जेव्हा ॲड केला जातो कॉम्प्लेक्सला, तर 1 मोल AgCl तयार व्हायला मित्रांनो. किती मोल तयार व्हायला आहे? 1 मोल. समजून घ्या 1 मोल. आता जे स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये असतंय, हा जो पार्ट आहे मित्रांनो, तो कोऑर्डिनेशन स्पेअरमध्ये, तो आयोनाइज होत नाही, त्याच्यातला कुठलाही आयन बाहेर पडत नाही, कारण ते कोणती बॉन्डिंग आहे? कोऑर्डिनेट बॉन्डिंग आहे. स्क्वेअर ब्रॅकेटच्या बाहेरचा पोर्शन मात्र हा जो आहे तो आयोनायझेशन स्पेअरमध्ये येतो. मग जो आयोनायझेशन स्पेअरमध्ये येतो तो मात्र आयोनाइज होणार. आता किती मोल AgCl तयार झाला म्हणते? 1 मोल तयार झाला म्हणते. म्हणजे एकच क्लोरीन आयोनायझेशन स्पेअरमध्ये पाहिजे. कुठं आहे चेक करा. हे पहा, इथं 1 आहे, इथं 2 आहेत, इथं एकही नाही, इथं 3 आहेत. मग खरं उत्तर काय येईल? ज्याच्यातून 1 क्लोरीन बाहेर पडू शकतो असा, आणि तो असेल मग ऑप्शन ए. एवढं सोपं आहे ते, आणि टेक्स्टबुकमध्ये ते दिलेलं आहे. पेज नंबर 194 वर तुम्ही जाऊन बघू शकता. चलो, द व्हॅल्यू ऑफ डेल्टा NC फॉर द ऑक्सिडेशन ऑफ 4 मोल्स ऑफ सल्फर डायऑक्साइड टू सल्फर ट्रायऑक्साइड. सिंपल, तुम्हाला स्टॉइकियोमेट्री बेस्ड क्वेश्चन होता. 152 पेजवरती आहे, पहा, P ब्लॉकमध्येच आहे तो. आपल्याला नाहीतरी नंबर ऑफ मोल्स कॅल्क्युलेट करायचे तिथं अगोदर.
4 मोल्स ऑफ SO2 घ्या म्हणतंय, घेतला. त्याला ऑक्सिडाइज करायला 2 मोल्स ऑफ O2 घेतला, 4 मोल्स ऑफ SO3 तयार झाला. डेल्टा N कसा काढला जातो मित्रांनो? N2 मायनस N1 ने काढला जातो. कसा काढला जातो? N2 मायनस N1 ने काढला जातो. सो N2 म्हणजे प्रॉडक्टचे मोल्स आहेत, N1 म्हणजे रिएक्टंटचे मोल्स आहेत. सो N2 किती आहेत? 4 मायनस हे 4 प्लस 2 किती? 6. 4 मायनस 6 किती यायला उत्तर? -2. सो करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन ए यायला पाहिजे होतं. ज्यांचं ज्यांचं आलंय त्यांचं हार्दिक अभिनंदन. चलो, 1 डायमेन्शनल नॅनो स्ट्रक्चर अमॉंग्स द फॉलोइंग इज. सहज थेरॉटिकल क्वेश्चन आहे. ग्रीन केमिस्ट्री नॅनो केमिस्ट्रीचा पेज नंबर 346 वर आहे. नॅनो रॉड्स येऊन जाईल. विच फॉर्म्युला कोरिलेट्स डिग्री ऑफ डिसोसिएशन अँड कॉन्सन्ट्रेशन ऑफ द इलेक्ट्रोलाइट. सो सिंपल फॉर्म्युला आहे मित्रांनो आपल्या चॅप्टर नंबर 3 मध्ये. Ka dissociation constant of weak acid is equal to alpha square into C. So if you calculate in terms of alpha or C, इक्वेशन C च्या बाबतीत आहेत किंवा अल्फाच्या बाबतीत आहेत. सो अल्फाच्या बाबतीत हे इक्वेशन करेक्ट येऊ शकतं कारण अल्फा स्क्वेअर काढला तर स्क्वेअर रूट येईल Ka/C चा स्क्वेअर रूट. सो ऑप्शन बी इज द करेक्ट ऑप्शन. 8th MCQ कडे येऊयात आपण. द हायेस्ट ॲसिडिक कंपाऊंड अमॉंग द फॉलोइंग इज. आता हा सुद्धा कन्सेप्ट दिलेला आहे तुमच्या टेक्स्टबुकमध्ये 277 पेजवर मित्रांनो. 277 पेजवर हा कन्सेप्ट दिलेला आहे की ॲसिडिक स्ट्रेंथवरती कोणाचा परिणाम होतो. स्पष्ट वाक्य तिथं दिलेलं आहे. इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप डिस्टॅबिलायझेस द इंटरमिजिएट. ज्यावेळी एखादा प्रोटॉन निघून जातो कुठल्या ॲसिडचा तर जो शिल्लक राहतो त्याचा कॉन्जुगेट बेस तो स्टेबल पाहिजे मित्रांनो. प्रोटॉन दिल्यानंतर जर त्या ॲसिडचा कॉन्जुगेट बेस स्टेबल असेल तर तो ॲसिड तेवढा स्ट्रॉंग ॲसिड असतो, तेवढाच त्या ॲसिडची स्ट्रेंथ जास्त असते. पण हे कशावर डिपेंड आहे तर इलेक्ट्रॉन विड्रॉईंग ग्रुप जर यांच्या आजूबाजूला असतील तर ते ॲसिडिक स्ट्रेंथ वाढवतात आणि इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप्स असतील तर ते ॲसिडिक स्ट्रेंथ कमी करतात. याच्यावरून मग समजून घ्या की हा पण डोनेटिंग आहे, हा पण डोनेटिंग आहे, हा पण डोनेटिंग आहे कारण सगळ्यांकडे लोन पेअर आहे. सो या तिन्हीमध्ये तुम्ही बघू शकता डोनेटिंग ग्रुप्स आहेत. त्यामुळं डोनेटिंग ग्रुप तर ते काय करणार आहेत? डिस्टॅबिलाइज करणार आहेत, कॉन्जुगेट बेसला अनस्टेबल बनवणार आहेत. म्हणून मग या तिघांपेक्षा जास्त ॲसिडिक, हायेस्ट ॲसिडिक म्हणताय त्याचं उत्तर काय येईल? बेन्झोइक ॲसिड येईल. बिकॉज ऑल दीज 3 आर इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप्स अटॅच टू द बेन्झोइक ॲसिड. चलो नेक्स्ट. द फॉर्म्युला यूज टू कॅल्क्युलेट मोलार कंडक्टिव्हिटी सिंपल. पुस्तकात जसा फॉर्म्युला आहे तसा कुठं आहे? ऑप्शन सी मध्ये 1000 K/C. इट मीन्स लॅम्बडा इट इज मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ द इलेक्ट्रोलाइट. विच ऑफ द फॉलोइंग इज सेकंडरी अमाइन. हा थोडासा तुम्हाला फिरवणारा क्वेश्चन दिला होता मित्रांनो. सायक्लोहेक्झिलामाइन प्रायमरीच आहे कारण त्यात NH2 असणार आहे. आयसोप्रोपिलामाइन हा सुद्धा प्रायमरी अमाइनच्या बाबतीत नायट्रोजन ठरवत असतो, प्रायमरी सेकंडरी टर्शरी कार्बन ठरवत नाही. ज्याप्रमाणे अल्किल हॅलाइड अल्कोहोलमध्ये कार्बन ठरवतो मित्रांनो प्रायमरी सेकंडरी टर्शरी, तसं अमाइन्समध्ये कोण ठरवतं? नायट्रोजन. आणि म्हणून मग डायफेनिलामाइन हे उत्तर येईल कारण NH ज्या वेळी येणार आहे NH असं जिथं असेल तेच अमाइन फक्त सेकंडरी अमाइन असेल आणि इथं ऑप्शन सी मध्ये फक्त हे पॉसिबल आहे. चलो आता MCQ झाले. MCQ प्रमाणेच आपला सेक्शन एचा जो ऑब्जेक्टिव्ह पार्ट होता मित्रांनो तो असा होता. एकूण 8 VS आपल्याला विचारलेले होते, व्हेरी शॉर्ट आन्सर क्वेश्चन्स. आता मला याच्यातून पण तुम्हाला सांगायचं आहे की तुम्ही CETची तयारी कशी करचाल बघा. सो राईट द स्ट्रक्चरल फॉर्म्युला ऑफ NN डायमेथिल इथॅनामाइन. 2 मेथिल ग्रुप घेतलेत, एक इथिल ग्रुप घेतलाय आणि त्याचा स्ट्रक्चरल फॉर्म्युला लिहा म्हणतोय. मी इथं जागा नसल्यामुळे कमी फॉर्ममध्ये लिहिलेले, पण तुम्ही लिहू शकता की कशा पद्धतीने Nला एका बाजूला मेथिल जोडा, दुसऱ्या बाजूला मेथिल जोडा, तिसऱ्या बाजूला इथिल ग्रुप जोडा. टर्शरी अमाइन आहे हा. त्याचं स्ट्रक्चर काढायचं तर 1 मार्कासाठी साधा सोपा सरळ स्ट्रक्चर बेसिसवर, म्हणजे तुम्हाला नाव दिल्यानंतर स्ट्रक्चर काढता येतं का हे त्यांनी चेक केलेलं आहे. सो याच्या बाबतीत अलर्ट राहा. असाच क्वेश्चन CET मध्ये पण येईल. राईट द रिएजंट्स यूज फॉर द रिडक्शन ऑफ कार्बोनिल ग्रुप इन क्लेमेन्सेन्स रिडक्शन. क्लेमेन्सेन्स रिडक्शन मध्ये कुठला रिएजंट वापरला जातो मित्रांनो? झिंक अमाल्गम concentrated HCl. ZnHG and concentrated HCl 274 पेजवर ॲज इट इज तुम्हाला रिॲक्शन दिलेली, तिथं जाऊन तुम्ही बघू शकता. राईट द IUPAC नेम ऑफ आयसोप्रीन 327 पेजवर पॉलिमर्स टॉपिकमध्ये रबरचा जो पार्ट आहे त्या ठिकाणी तुम्हाला आयसोप्रीन दिलेला आहे. 2-methyl-1,3-butadiene हे त्याचं नाव येतं. सो परत एकदा तुम्ही चेक करून बघू शकता की IUPAC नेम दिलंय म्हणजेच विचारलंय
स्ट्रक्चर तुम्हाला काढायचं आहे, कॉमन नेमवरून स्ट्रक्चर काढायचं आणि IUPAC नेम द्यायचं. इथं तुम्हाला IUPAC नेम दिलं आहे, त्याच्यावरून स्ट्रक्चर काढायचं. म्हणजे स्ट्रक्चरवरून नेमवरून स्ट्रक्चर हे राहणारच आहे. ज्याप्रमाणे बोर्डात आहे त्याचप्रमाणे CETमध्ये सुद्धा असणार आहे. ठीक आहे, सगळ्यांच्या लक्षात येत आहे. चलो पुढचा जो क्वेश्चन आहे, द रेट लॉ इक्वेशन फॉर A gives product is equal to rate is equal to K into A raised to X. पॉवर X दिलेले मित्रांनो. व्हॉट इज द इफेक्ट of increase in concentration of A on rate of reaction if X is less than 0 म्हणते. आता लेस दॅन 0 म्हणल्यानंतर नेमकं काय होईल? पॉवर X जर निगेटिव्ह असेल, 0 पेक्षा कमी म्हणजे निगेटिव्ह असेल, तर रेटवरती काय परिणाम होईल असं विचारलेले. त्याचं उत्तर असेल मित्रांनो डिक्रीजेस. आणि सरळ सरळ हा सुद्धा क्वेश्चन थोडासा हिडन पोर्शन मध्ये आहे. 122 पेजवरती तुम्हाला मी दाखवतो, प्रत्यक्षात आपण चेक करू शकतो. 122 पेज. हे बघा, इथं बघू शकतात आपण. मी तुम्हाला हे का दाखवतोय, माझा का अट्टहास आहे की तुम्ही हे सगळं बघावं म्हणून. कारण तुम्हाला अंदाज यायला पाहिजे की मित्रांनो पेपर कसा तयार होत आहे, कसा जनरेट होत आहे. सो इथं पहा, हे दिलेले XY बद्दल पॉवर ज्या आहेत रेट एक्सप्रेशनच्या, हे जे आपलं रेट एक्सप्रेशन असेल त्याच्या XY पॉवर बद्दल दिलेले त्यांनी. द पॉवर्स X अँड Y ऑफ द कॉन्सन्ट्रेशन टर्म्स कशा पद्धतीने परिणाम करतात ते दिलेले. आणि इथं तुम्ही चेक करू शकता मित्रांनो, इफ X इज लेस दॅन 0 द रेट डिक्रीजेस ॲज A इन्क्रीजेस. जर A म्हणजे कॉन्सन्ट्रेशन ऑफ A जर वाढवलं गेलं तर रेट काय होतं मित्रांनो, डिक्रीज होतो. बिकॉज X इज लेस दॅन 0 म्हणजे पॉवर ही निगेटिव्ह आहे. सो समजून घेण्यासारखी गोष्ट आहे, खूप महत्त्वाची गोष्ट आहे की तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. 1 मिनिट. काय होणार आहे मग, रेट जो आहे तो डिक्रीज होणार आहे मित्रांनो, कारण कॉन्सन्ट्रेशन ऑफ A इन्क्रीज होत आहे म्हणून ते सांगतायत. सो सगळ्यांच्या लक्षात आला असेल क्वेश्चन, टेक्स्ट बुक बेस्ड क्वेश्चन आहे, पेज नंबर 122. व्हॉट इज द मोलॅलिटी ऑफ ॲक्वियस सोल्युशन ऑफ KBr हॅव्हिंग फ्रीजिंग पॉईंट. मगाच्या सारखाच एक क्वेश्चन आहे, परत एकदा खूप साधा क्वेश्चन विचारलेला आहे. ह्या फॉर्म्युलामध्ये तुम्हाला m विचारला मित्रांनो, रिअरेंज करा, डेल्टा TF डिवाइड बाय KF होईल. आता डेल्टा TF डिवाइड बाय KF मी घेताना डेल्टा TF 3.72 कसा घेतला, कारण की ॲक्वियस सोल्युशनचा तुम्हाला काय दिला त्यांनी, फ्रीजिंग पॉईंट दिला आहे. सोल्युशनचा फ्रीजिंग पॉईंट म्हणजे काय राहणार, TF हा किती दिला आहे, -3.72. त्यानंतर सॉल्व्हंट म्हणजे TF0 तो किती असणार, 0 डिग्री सेल्सिअस असणार. हे तर तुम्हाला माहिती आहे. डेल्टा TF कसा काढला जाणार मित्रांनो, डेल्टा TF म्हणजे ऑलवेज काय असते, सॉल्व्हंट मायनस सोल्युशन. सो तुम्ही चेक करू शकता, सॉल्व्हंट 0 मायनस हे काय होऊन जाईल मग, 0 मायनस इनसाइड द ब्रॅकेट -3.72. सो मायनस हे काय झालं प्लस. 3.72 आणि 1.86 हे जर नंबर्स बघितले तर हे डायरेक्ट डिव्हिजन आहे. 1.86च्या हे दुप्पट आहे. सो द करेक्ट आन्सर फॉर दिस इज मोलॅलिटी इज 2. अतिशय सोपा MCQ होता जो की न्यूमेरिकल बेस्ड, VSA होता जो की न्यूमेरिकल बेस्ड आहे. आणि मला हेच सांगायचं की CETमध्ये सुद्धा अशा टाईपचेच क्वेश्चन्स येतात, त्यामुळे काळजीपूर्वक राहा. चलो नेक्स्ट, राईट द बॅलन्स्ड आपण झाला. याच्या पुढे जातो आपण आता. राईट द बॅलन्स केमिकल इक्वेशन वेन एक्सेस ऑफ अमोनिया इज ट्रीटेड विथ क्लोरीन. P ब्लॉक मधला पेज नंबर 155 वर ॲज इट इज क्वेश्चन आहे मित्रांनो. एक्सेस दोन्ही अल्टर केलेले त्यांनी. जर अमोनिया एक्सेस वापरला 8 मोल्स ऑफ अमोनिया 3 मोल्स ऑफ क्लोरीन देन इट फॉर्म्स अमोनियम क्लोराईड. आणि जर क्लोरीन एक्सेस वापरला तर त्याचा NCl3 तयार होतो. सो ती रिएक्शन 155 पेजवर जाऊन अवश्य बघा. ज्यांनी कमेंट बॉक्समध्ये मला सांगा ज्यांनी रिएक्शन जाऊन बघितल्यात, कारण आता हे क्वेश्चन विचारलं अमोनियाच्या बाबतीत, उद्या CETमध्ये तो क्लोरीनच्या बाबतीत विचारतील. त्यामुळे आपलं लक्ष असलं पाहिजे की बॅलन्स्ड केमिकल इक्वेशन काय आहे ते विचारलेलं होतं. त्यानंतर राईट द नंबर ऑफ डोनर ॲटम्स प्रेझेंट इन EDTA. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे EDTA हा काय आहे, हेक्साडेंटेट लिगँड आहे. त्यामुळं त्याच्यातले 4 जे असतात ते ऑक्सिजन असतात मित्रांनो, 2 जे असतात ते कोण असतात तर नायट्रोजन असतात. टोटल 4 + 2 6 डोनर साईट असतात हेक्साडेंटेट लिगँड असल्यामुळे.
चलो, राईट द नेम्स ऑफ मेटल एलिमेंट्स प्रेझेंट इन द ब्रास अलॉय. साधा सोपा सरळ डी अँड ए ब्लॉक मधला क्वेश्चन आहे. 175 पेजवर तुम्हाला त्याचा आन्सर मिळेल. कॉपर आणि झिंक हे त्याचं कॉम्पोजिशन आहे, मेटल कॉम्पोजिशन ब्रासचं. सेक्शन बी मध्ये जातोय मित्रांनो आपण. डिराइव्ह द रिलेशन बिटवीन हाफ लाईफ रेट अँड कॉन्स्टंट फॉर अ फर्स्ट ऑर्डर रिएक्शन. फर्स्ट ऑर्डर रिएक्शनचा हाफ लाईफ टी हाफ आणि रेट कॉन्स्टंट केचं रिलेशनशिप तुम्हाला विचारलं होतं. खूप साधा सोपं डेरिवेशन आहे, तुम्हाला 2-3 स्टेपमध्ये येणारं. के इज इक्वल टू 2.303. टीच्या ऐवजी टी हाफ घ्या. लॉग ऑफ A0 इनिशियल असते आपण ए टीच्या ऐवजी काय घ्यायचं आता, इनिशियलच्या अर्ध राहिलं म्हणजे A0/2. सो A0 गेट्स कॅन्सल. लॉग 2A, लॉग 2ची व्हॅल्यू काय येते 0.3010. त्यानं जर ह्याला मल्टिप्लाय केलं तर ओव्हरऑल आन्सर काय येते मित्रांनो 0.693 डिवाइड बाय टी हाफ. असं एक साधं सोपं 2-3 स्टेपचं इक्वेशन होतं, डेरिवेशन होतं, ते तुम्हाला लिहायचं होतं. दुसरा जो क्वेश्चन आहे स्टेट हेनरीज लॉ. S इज इक्वल टू KP तुम्हाला चांगलं माहिती आहे. सोल्युबिलिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू प्रेशर अप्लाइड ओव्हर द सोल्युशन. युनिट जर लिहायचं असेल KS तर S/P नुसार मोल्स पर लिटर पर बार. डिफाइन ऑस्मोटिक प्रेशर सर्वांना माहिती आहे. द हायड्रोस्टॅटिक प्रेशर दॅट स्टॉप्स द ऑस्मोसिस. ऑस्मोसिस थांबवणारा हायड्रोस्टॅटिक प्रेशर म्हणजेच काय असतं, ऑस्मोटिक प्रेशर असतं मित्रांनो. पुढचा क्वेश्चन होता राईट द डिफरन्सेस बिटवीन लॅन्थेनाइट्स अँड ॲक्टिनाइट्स. लक्षात ठेवायचं होतं, खूप बारकाईनं तुम्हाला वाचावं लागणार आहे पुस्तक. ज्यांनी अशा क्वेश्चनचे आन्सर्स प्रॉपर लिहिले त्यांना 65+ मार्क्स येणारच आहेत आणि ज्यांना 65+ येणार आहेत त्यांना CET मध्ये 100% 100% आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून ज्या विद्यार्थ्यांनी बोर्डामध्ये चूक केलेली आहे, ज्या विद्यार्थ्यांनी बोर्डामध्ये पुस्तक काळजीपूर्वक वाचण्याचा घाळपणा केलेला आहे, वाचलेलं नाही, एक्सरसाइज बघितलेले नाहीत, इनटेक्स्ट क्वेश्चन्स बघितलेले नाहीत. आता मी पुढं उदाहरणं देणार आहे. एक्सरसाइजवर मी वर्षभर माझ्यासुद्धा विद्यार्थ्यांना ऑफलाईन बॅचच्या मुलांना मी सांगतोय की पुस्तक काळजीपूर्वक वाचा, एक्सरसाइजेस करा. त्याचं कारणच हे आहे मित्रांनो. कारण की जसा बोर्डाला पेपर आला ना, आता तुम्हाला दाखवतो मी, लाईव्ह बघायचं आहे तुम्हाला की कशा पद्धतीने ॲज इट इज क्वेश्चन्स आलेत. एकही न्यूमेरिकल पुस्तकाच्या बाहेरचं नाही मित्रांनो. मग तुम्हाला CETला पण तशी तयारी करावी लागेल. पुस्तक असं आपल्याला पान न पान, कोपरा ना कोपरा, लाईन न लाईन, वर्ड टू वर्ड पुस्तकाला जावं लागणार आहे. तेव्हा कुठं आपल्याला चांगला स्कोर येणार आहे मित्रांनो. सो बघू शकतो आपण लॅन्थेनाइट्स ॲक्टिनाइट्समध्ये तुम्ही पहा, लॅन्थेनाइटची जनरल ऑक्सिडेशन स्टेट +4 आहे, यांची मात्र +3 +4 +5 +6 +7 पण आहे. कंपाऊंड्स डोंट फॉर्म, इट मीन्स कॉम्प्लेक्सेस इझिली डोंट फॉर्म. हिअर they can easily form the complexes. Actinides सहज कॉम्प्लेक्सेस तयार करतात. त्यानंतर लॅन्थेनाइट्स आर नॉन रेडिएक्टिव्ह. प्रोमेथियम सोडला तर लॅन्थेनाइड हे कसे आहेत, नॉन रेडिएक्टिव्ह. ॲक्टिनाइड्स मात्र कसे आहेत, रेडिएक्टिव्ह आहेत. लॅन्थेनाइड डू नॉट फॉर्म ऑक्झोकॅटायन्स. ॲक्टिनाइड्स मात्र काय करतायत, ऑक्झोकॅटायन्स बनवत आहेत. लॅन्थेनाइड्स कलरलेस आहेत जनरली, ॲक्टिनाइड्स मात्र काय आहेत, जनरली कलर्ड आहेत. सो या पद्धतीने तुम्ही उत्तर जर दिलं असतं तुम्हाला 2 of 2 मार्क्स येत होते. राईट ॲनोमॅलस बिहेवियर ऑफ ऑक्सिजन विथ रिस्पेक्ट टू, हा क्वेश्चन चालू आहे. ॲटॉमिसिटी ऑक्सिजनची 2 आहे मित्रांनो, फॉस्फरस 4 आहे, सल्फर 8 आहे. तो डिफरन्स आहे त्याची आणि त्याच्या ग्रुप मेंबरची ॲटॉमिसिटी. ऑक्सिडेशन स्टेट ऑक्सिजनची -2 -1 +2 याप्रमाणे आहे. मात्र अदर जे इलेमेंट्स आहेत त्या ग्रुपचे, ग्रुप 16चे ऑक्सिजन फॅमिलीचे, त्याच्यामध्ये -2 +2 +4 +6, ज्यांच्यामध्ये डी ऑर्बिटल आहे. फॉर एक्झाम्पल सल्फरमध्ये, सेलेनियममध्ये डी ऑर्बिटल्स आहेत, तर त्यांच्यामध्ये +4 +6 पण ऑक्सिडेशन स्टेट पॉसिबल आहे. ऑक्सिजन मित्रांनो पॅरामॅग्नेटिक आहे, पण बाकीचे जे ग्रुप मेंबर्स आहेत ते मात्र कसे आहेत, डायमॅग्नेटिक आहेत. नेचर ऑफ हायड्राइड्समध्ये ऑक्सिजनचा हायड्राइड लिक्विड आहे, वॉटर, परंतु अदर जे हायड्राइड आहेत HTS वगैरे, HTS हे सगळे गॅसेस आहेत मित्रांनो. सो या फॉर्ममध्ये तुम्हाला या क्वेश्चनचं आन्सर लिहिता येऊ शकत होतं. मला कमेंट बॉक्समध्ये आवर्जून सांगा कोणी हे उत्तर आहे असंच लिहिलेलं आहे. सो ज्यांनी लिहिलेलं आहे त्यांना 2 मार्क मिळाले. ओके, चलो. त्यानंतर अजून एक गोष्ट मला तुम्हाला महत्त्वाची सांगायची, जर तुम्हाला खरंच हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. कारण डेली आपण भेटतोय येणाऱ्या नीट आणि CET आणि JEEच्या एक्झामसाठी आपण केमिस्ट्रीचे अशी हवा करून टाकणार आहेत मित्रांनो. जे आपल्या यूट्यूब चॅनलचे मेंबर्स आहेत त्यांना असं अभिमानाने सांगता आलं पाहिजे की खरंच आम्ही एक राईट पाथवरती आहोत, आम्हाला एक राईट गाईडलाईन मिळत आहे, आम्हाला एक प्रॉपर डायरेक्शन मिळालेलं आहे CETसाठी, नीटसाठी आणि JEEच्या प्रिपरेशनसाठी. आणि माझी खूप तळमळ राहणार आहे की तुम्हाला
0.1% सुद्धा तुमचा गेला नाही पाहिजे. 100% तुम्हाला केमिस्ट्रीमध्ये मिळवून देण्याची जबाबदारी मी हा विडाच उचलला आहे असं समजा. तुम्हाला जिथं कुठं अडचणी येत आहेत, ज्या कुठल्या पॉईंटवरती तुम्हाला व्हिडिओज पाहिजेत ते मला आवर्जून कमेंट बॉक्समध्ये सांगा मित्रांनो. सो लेट्स प्रोसीड. चलो, व्हॉट इज द ॲक्शन ऑफ लिक्विड ब्रोमीन इन ॲसिटिक ॲसिड ऑन ॲनिसोल. हा आहे आपला ॲनिसोल. ब्रोमीन इन ॲसिटिक ॲसिड तुम्हाला इथर्समध्ये आणि त्याचप्रमाणे काही प्रोटेक्टिंग ग्रुप्स या पद्धतीने जी रिॲक्शन आहे ब्रोमीन इन ॲसिटिक ॲसिड जर आपण बघितलं तर अल्कोहोल फिनॉल्स इथरचा हा शेवटचा पार्ट. याच्यामध्ये तुम्ही बघू शकताय OCH3 हा पॅरा डायरेक्टिंग आहे, ऑर्थो डायरेक्टिंग आहे. त्यामुळे पॅराला पण ब्रोमीन जाऊ शकतो, ऑर्थोला पण जाऊ शकतो. स्टॉइकियोमेट्री मेंटेन करा. यू कॅन यूज 2 मोल्स हिअर. आणि त्यामुळं हा जो प्रॉडक्ट असतो मित्रांनो तो मेजर प्रॉडक्ट असतो, हा मायनर असतो. कारण की इथं जर हॅलोजन जवळ असेल तर इलेक्ट्रॉन क्लाउड जवळजवळ होतो आणि ते रिपल्शन जास्त होतं. सो पॅराब्रोमो ॲनिसोल हा जास्त प्रमाणात असतो. त्यानंतर दुसरा आहे सोडालाईम ऑन सोडियम ॲसिटेट. सिंपल डिकार्बॉक्झिलेशन रिॲक्शन आहे. अल्डिहाइड्स कीटोन्स कार्बोक्झिलिक ॲसिडचा शेवटच्या पार्टवरची रिॲक्शन आहे. तुम्ही जर पाहिलं तर हा जो पोर्शन आहे तो याच्यामध्ये तुम्ही चेक करू शकता की हा सगळा निघून जातो, हा याच्याला अटॅच होतो. डिकार्बॉक्झिलेशन रिॲक्शन, याला आपण सोडालाईम मिक्सचर पण म्हणतो. मिथेन तयार होतो याच्यामध्ये. तुम्हाला याचे 2 मार्क मिळू शकतात 2 रिॲक्शन लिहिल्यानंतर. कॅल्क्युलेट द वर्क डन इन किलो जूल्स इन अ रिॲक्शन इफ व्हॉल्यूम ऑफ द रिॲक्टंट डिक्रीजेस फ्रॉम 8 dm³ to 4 dm³ अगेन्स्ट 43 बार प्रेशर आणि 1 dm³ बार बरोबर 100 जूल दिले. मित्रो 88 पेजवरचा आपल्या टेक्स्टबुकमधला आहे तसा हा क्वेश्चन दिला आहे. तुम्हाला पाहायचं आहे बघा, दाखवतो 1 मिनटात. 88 पेज. चलो वापिस 88 पेज. दोन मिनिट हा. हे पहा थोडंसं पेज नंबर इकडे तिकडे होत असल्यामुळे येतोय प्रॉब्लेम. 88 पेजवरती जातोय मी. 82 10 पेजचा फरक पडेल. समथिंग काहीतरी माझ्याकडून गोळ झाला आहे का बघू दे मला. चलो थोडंसं 78 पेज असेल. आय थिंक माझ्याकडून काही मिस्टेक झाली का मी चेक करतो नंतर. हे पहा मित्रांनो, आता तुम्ही इथं बघू शकताय या ठिकाणी चेक करा. डेल्टा H फॉर द रिएक्शन इथेनसाठी दिलेलं आहे आणि तुम्हाला त्याचा आन्सर किती येते ते विचारलेलं आहे. एकच मिनिट. काय दिलेलं आहे क्वेश्चन जो आहे तो, इफ व्हॉल्यूम ऑफ द रिएक्टंट डिक्रीजेस फ्रॉम 8 dm³ to 4 dm³ अगेन्स्ट 43 बार प्रेशर. 88 पेज. ओके एक्सरसाइजचा क्वेश्चन होता हा. तो हा पण आलेला आहे बरं, हा पुढं आलेला आहे, मी दाखवतो. थोडंसं पुढं जाऊ आपण. 88 पेज. मी म्हटलंच होतं अगोदरच 88 पेजवरती यावं लागेल आपल्याला. 88 पेजवरती हा क्वेश्चन आहे. आता तुम्हाला मला दाखवायचं आहे की तो कसा आला आहे, ॲज इट इज क्वेश्चन कसा आलेला आहे. इकडे लक्ष द्या मित्रांनो. दिस इज आवर क्वेश्चन. Calculate the work done in synthesis of ammonia in which volume changes from 8 to 4 dm³ at constant pressure, external pressure of 43 bar. In what direction the work energy flows? So तुम्ही बघू शकताय 8 पासून 4 वर वॉल्यूम आलाय, 43 बार प्रेशर आहे. आन्सर किती आला मित्रांनो किलो जूल मध्ये 17.2. आपल्या एक्सरसाइजचा क्वेश्चन आहे पेज नंबर 88. सो मी तुम्हाला तेच सांगण्याचा प्रयत्न करतोय की ॲज इट इज एक्सरसाइज मधले क्वेश्चन्स येत आहेत.
ॲज इट इज क्वेश्चन आहे मित्रांनो, ॲज इट इज, काही सुद्धा फरक नाही. सो 17.2 किलो जूल हे त्याचं आन्सर यायला पाहिजे होतं. चेक करूया आपण इथं. हे पहा 8 DM³ टू 4 DM³ 43 बार प्रेशर आहे आणि DM³ बारला परत जूलमध्ये आणावं लागेल. अगोदर ते जूलमध्ये आल्यानंतर किती आलं हे जर कॅल्क्युलेशन केलं W इज इक्वल टू -P एक्सटर्नल इंटू डेल्टा V, हे जर डिफरन्स काढला तर ते पहा किती आला 43 इंटू 4 प्लस 178 आला. प्लस 178 DM³ बार आहे, त्याला 100ने मल्टिप्लाय केलं तर 17,200 जूल येतं आणि 17,200 जूलला मित्रांनो किलो जूलमध्ये किती येत आहे 17.2. सो आहे का नाही टेक्स्टबुकमधला क्वेश्चन ॲज इट इज, जसा टेक्स्टबुकमध्ये आहे तसाच हा क्वेश्चन आलेला आहे मित्रांनो. म्हणून मी ओरडून सांगतोय, मी माझ्या पण विद्यार्थ्यांना सांगितलेलं होतं, तुम्हाला पण संबंध महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना सांगतोय, बोर्डाच्या टेक्स्टबुकला सिरियसली घ्या, बोर्डाच्या टेक्स्टबुकला सिरियसली घ्या. चलो आता आपण पुढे जातोय. एक्सप्लेन आयोनायझेशन आयसोमर्स विथ सुटेबल एक्झाम्पल. खूप सोपी कन्सेप्ट आहे कोऑर्डिनेशन मधली. याच्यामध्ये कोऑर्डिनेशन कंपाऊंड्समध्ये एक आयन बाहेर असतो, एक आयन आत असतो. इथं पहा सल्फेट कोऑर्डिनेशन स्पेअरमध्ये आणि ब्रोमीन बाहेर आहे, तर त्याचा जो आयसोमर आहे त्याच्यात ब्रोमीनमध्ये कोऑर्डिनेशन स्पेअरमध्ये आणि सल्फेट आयनायझेशनमध्ये. सो एक्सचेंज ऑफ आयन्स टेक्स प्लेस. आयन्सचं एक्सचेंज वेगळं असतं, पण यामुळे फरक काय होतं मित्रांनो, यांना जर आपण आयोनाइज करायला गेलो ॲक्वेस सोल्युशनमध्ये, यांचे जर सॉल्ट आपण डिझॉल्व केले तर आपल्याला असं दिसतं की वेगवेगळे आयन्स मिळतील, कारण इथं ब्रोमाइड मिळणार आहे, इथं सल्फेट मिळणार आहे. सो दॅट इज द डिफरन्स. तर तुम्हाला सांगायचं आहे राईट द प्रिपरेशन ऑफ ग्लुकोज फ्रॉम सुक्रोज. सिम्पल आपल्या टेक्स्टबुकमधली बायोमॉलिक्युल्समधली रिएक्शन आहे. सुक्रोजला जर हायड्रोलाइज केलं इन प्रेझेन्स ऑफ डायल्यूट ॲसिड किंवा इन्व्हर्टेज नावाचा एन्झाईम सुद्धा चालतो, ग्लुकोज आणि फ्रुक्टोजचं मिक्सचर मिळतं मित्रांनो. साधी सोपी रिएक्शन होती. How many coulombs of electricity is required to produce 1 gram of sodium metal by reduction of sodium ion? सिंपल तुमचा जो फॉर्म्युला आहे W इज इक्वल टू Q बाय 96,500 इंटू MR इंटू मोलार मास. हे जर केलं तर फायनल आन्सर मिळेल तुम्हाला 4195.6 कुलम. ज्यांचं उत्तर आलं त्यांनी कमेंट बॉक्समध्ये आवर्जून मला सांगा सर मी हा न्यूमेरिकल बरोबर सोडवलेला आहे. चलो राइट द स्ट्रक्चरल फॉर्मूला एंड IUPAC नेम ऑफ द अल्कोहल हैविंग मॉलिक्युलर फॉर्मूला C4H10O विच डज नॉट अंडरगो ऑक्सिडेशन इझिली. नॉर्मल कंडिशनला जो ऑक्सिडाइज होत नाही तो अल्कोहल असतो मित्रांनो टर्शरी अल्कोहल. म्हणून मग या फॉर्म्युलामध्ये एकच अल्कोहल बसतो, तो म्हणजे टर्शरी ब्युटिल अल्कोहल. आणि मग आपल्याला त्याचा IUPAC नेम लिहायचं होतं, संपला विषय. 2,2-डायमेथिल प्रोपॅन टॉल हे त्याचं उत्तर असेल. चलो आयडेंटिफाय A and B इन द फॉलोइंग रिएक्शन अँड रीराइट द कंप्लीट रिएक्शन. प्रोपिन दिलाय, HBr दिलाय, पॅरॉक्साईड दिलाय, जास्त हायड्रोजन असलेल्याकडे ब्रोमीन जाईल, फ्री रॅडिकल मेकॅनिझम असेल. सो हे 1च्या ऐवजी 2 ब्रोमो असेल मित्रांनो. सॉरी इथं 2 ब्रोमो जे केलेलं आहे ते काय असेल 1 ब्रोमो असेल. सो हा जो मिळालेला प्रॉडक्ट आहे तो असेल 1 ब्रोमो आणि अल्कोहोलिक एसियन जर वापरला मित्रांनो तो ब्रोमीन निघून जाईल आणि त्याच्याऐवजी काय आला इथं CN. सो 1 2 3 4 ब्युटेन नायट्राइल हा तुमचा प्रॉडक्ट असायला पाहिजे. ज्यांचं उत्तर करेक्ट आलेलं आहे हा असेल 1 ब्रोमोचा प्रॉडक्ट मित्रांनो, 1 ब्रोमो प्रोपेन आणि दुसरा असेल ब्युटेन नायट्राइल किंवा N प्रोपिल सायनाइड. ज्याचं उत्तर करेक्ट आले त्यांनी कमेंट बॉक्समध्ये आवर्जून सांगा सर मी हा प्रश्न सोडवलेला आहे. चलो नेक्स्ट पुढे जाऊया आपण. राईट द रिएक्शन फॉर प्रिपरेशन ऑफ ॲसिटल्डिहाइड बाय रोझनमंड रिडक्शन. ॲसिटल्डिहाइडला रोझनमंड रिडक्शनमध्ये तुम्हाला सोडवायचं होतं मित्रांनो. सो हा आहे ॲसिटिल क्लोराईड. रोझनमंड रिडक्शन तुम्हाला माहिती आहे पॅलेडियम ऑन BaSO4 H2 ॲड होणार आणि ॲसिटिल क्लोराईडचा ॲसिटल्डिहाइड तयार होणार. लेट्स प्रोसीड. गॅटरमन-कोच फॉर्मेशन साधी सोपी रिएक्शन बेन्झीन विथ कार्बन मोनॉक्साइड HCl and anhydrous AlCl3 that gives benzaldehyde. नेम रिएक्शन मी ओरडून सांगितलं होतं मित्रांनो, माझे मागचे व्हिडिओज पहा, PYQचे व्हिडिओज पहा, त्याच्यामध्ये नेम रिएक्शन सगळ्या करा म्हटलं होतं मी. रोझनमंड होती, गॅटरमन-कोच फॉर्म्युलेशन होती, हॉफमन्स ब्रोमामाइड होती, सगळ्या रिएक्शन्स आहेत. IMP रिएक्शन्स म्हणून दिल्या होत्या आणि ह्या सर्व रिएक्शन्स बोर्डाच्या पेपरला जसं मी म्हटलं होतं तशाला तशा आलेल्या आहेत. सो तुम्हाला ह्याचे मार्क्स मिळून जातील जर तुम्ही बरोबर लिहिलेले असतील प्रॉडक्ट तर. आता पुढे जातो आपण सेक्शन C मध्ये. पहिला क्वेश्चन होता मित्रांनो राईट द, पहिला म्हणजेच 15वा, राईट द जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ 3D सिरीज. 3D सिरीजसाठी तुम्हाला काय लिहावं लागेल मित्रांनो, आर्गॉन 4s2 18 2 20 आणि 1 to 10 30 पर्यंतची ही सिरीज असेल. ड्रॉ द स्ट्रक्चर ऑफ सल्फ्युरिक ॲसिड. सल्फ्युरिक ॲसिडचं स्ट्रक्चर याप्रमाणे काढायचं H2SO4. खूप सोपं होतं. थायोसल्फ्युरिक ॲसिड H2S2O3 मित्रांनो, H2S2O3
S2 S डबल बॉन्ड S असेल आणि O3 3 ऑक्सिजन असेल, 2 ऑक्सिजन सिंगल बॉन्डेड, 1 ऑक्सिजन डबल बॉन्डेड. ज्यांनी काढले, कोणी काढलेलं आहे कमेंट बॉक्समध्ये लवकर सांगा. कोणाकोणाचं स्ट्रक्चर बरोबर आलंय मला आत्ता बघायचंय. सगळ्यांच्या कमेंटला मी रिप्लाय देणार आहे. मलाही पाहायचंय कोणाकोणाला माझ्या पेपरचं ॲनालिसिस झालं, माझा व्हिडिओ बघितला की प्रत्येकाने टाका. कोण आहे 65+, कोणाकोणाला 65 पेक्षा जास्त मार्क्स आहेत मित्रांनो, मला ऐकायची खूप इच्छा आहे. कमेंटमध्ये आवर्जून सांगा सर 70 पैकी 70 येत आहेत, 69 येत आहेत. सो मी तुमच्या याची वाट पाहतोय उत्तराची. ठीक आहे, कमेंट बॉक्समध्ये जरूर रिप्लाय करा. चलो आगे जाएंगे. डिफाइन कॉन्जुगेट ॲसिड बेस पेयर. प्रोटॉनचा डिफरन्स असणार आहे ॲसिड बेस पेयर. प्रोटॉनचा डिफरन्स, ॲसिडमधून एक प्रोटॉन काढला की त्याचा कॉन्जुगेट बेस असतो, बेसमधून मग तोच फरक पडतो. बेसमध्ये प्रोटॉन आला की त्याचा तो ॲसिड होतो. द हायड्रॉक्सिल आयन कॉन्सन्ट्रेशन हा सुद्धा न्यूमेरिकल तुम्हाला मित्रांनो आहे, असा तुमच्या एक्सरसाइजमध्ये आहे आयोनिकच्या, चेक करू शकता तुम्ही. व्हॉट इज द ॲटम इकॉनॉमी. ग्रीन केमिस्ट्री नॅनो केमिस्ट्री येणारच होता, जगजाहीर होता, सांगितलं पण होतं तुम्हाला मी अगोदरच्या व्हिडिओमध्येच की ॲटम इकॉनॉमी करा, प्रिन्सिपल्स करा. ग्रीन केमिस्ट्री नॅनो केमिस्ट्रीमध्ये जे एक्झाम्पल बेस्ड क्वेश्चन आहे ते करा. ॲडव्हान्टेजेस डिसॲडव्हान्टेजेस करा. ॲडव्हान्टेजेस डिसॲडव्हान्टेजेस सुद्धा आलेले आहेत पुढं. एक्सप्लेन एनी 2 ॲप्लिकेशन्स ऑफ नॅनो मटेरियल्स आलेलंच आहे. कुठले ॲप्लिकेशन्स आहेत. रिव्हॉल्युशन इन इलेक्ट्रॉनिक्समध्ये खूप मदत झालेली आहे. त्यानंतर कम्प्युटिंगमध्ये पण नॅनो केमिस्ट्रीची नॅनो पार्टिकलची मदत झालेली मित्रांनो. एनर्जी सेक्टरमध्ये सोलार एनर्जीवरती खास करून याचा फोकस वाढलेला आहे. मेडिकल फील्डमध्ये कॅन्सर असेल किंवा इतर जे दुर्धर आजार आहेत जे की इनक्युरेबल डिसीजेस होते त्यांच्यावरती सुद्धा आता ट्रीटमेंट पॉसिबल झालेल्या आहेत नॅनो पार्टिकल्समुळे. व्हॉट इज पेप्टाइड बॉन्ड. CONH लिंकेज ज्याला आपण म्हणतो तो आहे पेप्टाइड बॉन्ड. तो प्रोटीनच्या प्रायमरी स्ट्रक्चरमध्ये कसा तयार होतो ते तुम्हाला सांगायचं होतं. राईट द नेम अँड फॉर्म्युला ऑफ द रिएजंट यूज टू कन्वर्ट अल्किल हॅलाइड टू नायट्रोअल्केन. मित्रांनो AgNO2 वापरला जातो सिल्वर नायट्राइट कन्व्हर्जनसाठी. 19वा क्वेश्चन काय पहा. राईट द रिएक्शन्स ऑफ द फॉलोइंग. रिएक्शन्स फॉर द ॲक्शन ऑफ फॉलोइंग रिएजंट्स ऑन द फिनॉल. फिनॉलवरती नायट्रेटिंग मिक्सचरची काय ॲक्शन होते मित्रांनो, तर ऑर्थोनायट्रो आणि पॅरानायट्रोफिनॉल तयार होतो. आणि त्याचबरोबर 2,4,6 ट्राय नायट्रोफिनॉल जो आहे तो पण तयार होतो. पिक्रिक ॲसिड. सो साईड बाय साईड दोन्ही क्वेश्चन्स लक्षात ठेवा. पण जिथं कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिड आहे मी थोडंसं त्या रिॲक्शनवरती तुम्हाला घेऊन जाऊ इच्छितो. आपण जाऊया अल्कोहोल फिनॉल्स इथर्स या टॉपिककडे. मला तुम्हाला हे दाखवायचं आहे मित्रांनो. आता इथं ज्यावेळी फक्त नायट्रिक ॲसिडचा विषय येतो त्यावेळी ऑर्थोनायट्रोफिनॉल आणि पॅरानायट्रोफिनॉल, आणि ज्यावेळी नायट्रेटिंग मिक्सचर म्हणतो आपण त्यावेळी पिक्रिक ॲसिड तयार होतो 2,4,6 ट्रायनायट्रोफिनॉल. सो ही रिॲक्शन गरजेची ही नाही. जर तुम्हाला नायट्रेटिंग मिक्सचरच जर म्हटलं तर ही गरजेची आहे, कारण इथं फक्त नायट्रिक ॲसिड आहे. नायट्रेटिंग मिक्सचरमध्ये H2SO4 पण येतो आणि नायट्रिक ॲसिड पण येतो. थोडंसं गडबडीमध्ये माझ्याकडून मिस्टेक झालेले. याच्याऐवजी प्रॉडक्ट काय लिहा तुम्ही 2,4,6 ट्रायनायट्रोफिनॉल. इट मीन्स पिक्रिक ॲसिड लिहायचं आहे. हे करेक्शन करून देतो मी पिक्रिक ॲसिड, कारण की ॲरोवरती H2SO4 वापरायचं आहे. त्याचं कारणच काय आहे, नायट्रेटिंग मिक्सचरमध्ये दोन्ही येतं मित्रांनो. नायट्रिक ॲसिड पण येतो, 3:1चा रेशो आहे, आणि H2SO4 येतो. त्यामुळं 2,4,6 ट्रायनायट्रोफिनॉल असा प्रॉडक्ट तयार होतो. इथं OH, इथं NO2, इथं पण NO2 आणि इथं पण NO2. हा जो आहे तो पिक्रिक ॲसिड तयार होतो, त्याच्यावरती लक्ष द्या. झिंक डस्टमध्ये ही रिॲक्शन तुम्हाला माहितीच आहे, चेक करा बघा. तुम्ही पाहू शकता मित्रांनो, फिनॉलला झिंकसोबत जर ॲड केलं तर ऑक्सिडेशन होईल फिनॉलचं, आणि फिनॉलचं काय होणार आहे की त्या ठिकाणी बेन्झिन तयार होईल, आणि बेन्झिन जर तयार झाला तर त्या ठिकाणी बाय प्रोडक्ट झिंक ऑक्साईड पण तयार होतो. ही रिॲक्शन तुम्हाला लिहायची होती. व्हॉट इज द ॲक्शन ऑफ फॉस्फरस पेंटाक्लोराइड ऑन इथिल मेथिल इथर. रिॲक्शन तुम्हाला दिलेले, एक इथिल क्लोराइड तयार होईल, एक मेथिल क्लोराइड तयार होईल, आणि एक POCl3 तयार होईल मित्रांनो.
पुढचा क्वेश्चन होता राईट द फॉर्म्युला टू कॅल्क्युलेट EAN. साधा सिंपल फॉर्म्युला आहे मित्रांनो, Z - X + Y. तुमच्या कोऑर्डिनेशन कंपाऊंड मधला हा फॉर्म्युला आहे. Z म्हणजेच ॲटॉमिक नंबर, X म्हणजेच काय आहे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स लॉस्ट, Y म्हणजे काय नंबर ऑफ इलेक्ट्रॉन पेअर्स डोनेटेड बाय द लिगॅंड ग्रुप्स. ते कॅल्क्युलेट करायचं तुम्हाला. त्यानंतर एक्सप्लेन द फॉर्मेशन ऑफ CONH3 6 × 3+. याच्यामध्ये कोबाल्ट 3+ आहे कारण अमोनिया न्यूट्रल लिगॅंड आहे. जर 27 मध्ये 3 इलेक्ट्रॉन कमी झाले तर 24 मध्ये 4s2 चे 2 गेले. ऑलरेडी जे आपण 27 मधून 3 कमी करणार आहे तर त्याच्यामध्ये तुम्ही पहा 3d7 येतं ना कोबाल्टला, तर 4s2 चे 2 गेले आणि 3d7 च्या ऐवजी इथं 6 लिहिले मी. 6 जर लिहिले तर हे 4 अनपेअर्ड राहतात. अनपेअर्ड 4 आहेत त्याच्यावरून समजून घ्या. आणि हे लो स्पिन असेल कारण अमोनिया जो आहे तो वीक फील्ड लिगॅंड आणि स्ट्रॉंग फील्ड लिगॅंड याच्यावरती डिपेंड आहे. लो स्पिन कॉम्प्लेक्स असल्यामुळे D2sp3 हायब्रिडायजेशन येतं कारण हे पेअरिंग झाल्यानंतर हे 2 ऑर्बिटल, हा 1 आणि हे 3 ऑर्बिटल, असे एकूण 2 1 आणि हे 3 3 आणि 2 5 आणि 1 6 D2sp3 हायब्रिडायजेशन येतं. आणि त्याचबरोबर ऑल इलेक्ट्रॉन्स आर पेअर्ड. मग जर इलेक्ट्रॉन सगळे पेअर्ड असतील तर काय येईल कॉम्प्लेक्स डायमॅग्नेटिक येईल. चलो कॅल्क्युलेट स्पिन ओनली मॅग्नेटिक मोमेंट. जर तुम्ही इथं चेक केलं तर M2+, 26 मधून 2 कमी करा, 24 इलेक्ट्रॉनला या पद्धतीने n व्हॅल्यू किती आहे 4. तर आपल्याला ट्रिकमध्येच लक्षात ठेवता येते मित्रांनो, 4 म्हणल्यानंतर 4.98 या पद्धतीने, कारण आपला जो स्पिन ओनली मॅग्नेटिक मोमेंटचा फॉर्म्युला आहे तो काय आहे μ = स्क्वेअर रूट ऑफ n × n+2. n किती आहे 4, इनसाइड द ब्रॅकेट 4 + 2 6 6 × 4 24चा स्क्वेअर रूट काय येतो 4.98 होतं. ज्यांचं उत्तर आलेलं आहे त्यांनी कमेंट बॉक्समध्ये आवर्जून सांगा सर 4.98 आलेलं आहे. राईट द कंडेन्स्ड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ गॅडोलिनियम. हे असणार आहे कारण याच्यात एक्सपेक्टेड आणि ऑब्झर्व्ड हे दोन्ही प्रकार येणार आहेत. परंतु 4f8च्या ऐवजी काय केलेलं आहे 5d ला एक शिफ्ट केलेला आहे इलेक्ट्रॉन, त्यामुळे 4f7 5d1 6s2 ज्यांचं आहे त्यांचं उत्तर बरोबर असणार आहे. मूव्हिंग टू द नेक्स्ट क्वेश्चन. 22व्या क्वेश्चनकडे आलेले मित्रांनो. राईट द रेड्युसिंग एजंट्स यूज टू कन्वर्ट Fe2O3 टू Fe इन द रिडक्शन झोन ऑफ ब्लास्ट फर्नेस. सो ह्या दोघांचंही नाव तिथे येणं गरजेचं होतं मित्रांनो. कार्बन मोनॉक्साईड देखील वापरला जातो आणि कार्बन देखील वापरला जातो. D and F ब्लॉक एलिमेंट्स, ट्रान्झिशन आणि इनर ट्रान्झिशन एलिमेंटचा जो मेटलर्जीचा पार्ट आहे झोन्स ऑफ रिडक्शन, तिथं तुम्हाला याचं उत्तर मिळेल. राईट द केमिकल रिएक्शन्स इन्व्हॉल्ड इन कार्बिलामाइन रिएक्शन. NRI म्हटलं होतं, NRI म्हटलं होतं हालीच. कार्बिलामाइन टेस्टमध्ये काय आहे मित्रांनो, प्रायमरी अमाइन खास करून वापरला जातो. इथिलामाइन वापरा म्हणलेलं आहे. इथिलामाइनला क्लोरोफॉर्म आणि KOH सोबत रिएक्ट केलं तर इथिल आयसोसायनाइड C2H5NC तयार होतो. तिथं लक्षात येणार आहे C2H5NC इथिल आयसोसायनाइड तयार होतो. बाय प्रोडक्ट्स थ्राइस KCl and H2. त्याचप्रमाणे दुसरी नेम रिएक्शन हॉफमन्स ब्रोमोमाइड डिग्रेडेशन. 10 वेळा ओरडून सांगितलं होतं पेपरचा गेस देताना, IMP क्वेश्चन सांगताना की हॉफमन्स ब्रोमोमाइड डिग्रेडेशन करा आणि ती रिएक्शन येते. आलीच मित्रांनो. ॲसेटामाइडचं करा म्हणून सांगितलं होतं. ॲसेटामाइड सिंपल रिअरेंजमेंट आहे. NH2CO ग्रुप निघून जाणार आहे त्याच्यातून आणि NH डायरेक्ट मेथिलला अटॅच होईल, त्यामुळे एक कार्बनने कमी अमाइन इथं तयार होत असतो, मेथिल अमाइन तयार झाला. हॉफमन ब्रोमोमाइड डिग्रेडेशन ही डाऊन स्टेप प्रोसेस आहे मित्रांनो, म्हणजेच कार्बन कमी करणारी, कारण रिअरेंजमेंटमध्ये तसं होतं. एक्सप्लेन कॅनिझरोज रिएक्शन विथ द हेल्प ऑफ बेन्झल्डिहाइड. बघा गॅटरमन कोच फॉर्म्युलेशन आली, कार्बिलामाइन रिएक्शन आली, रोझेनमन रिडक्शन आला, हॉफमन्स ब्रोमोमाइड आलं, कॅनिझरोज रिएक्शन आली. माझा स्पेशल व्हिडिओ आहे अल्डिहाइडच्या नेम रिएक्शनवर, तुम्ही बघा. प्रत्येक रिएक्शन मी त्याच्यात सांगितलं आणि प्रत्येक रिएक्शन बोर्डामध्ये आलेले मित्रांनो. सो यासाठी मी सांगत होतो की व्हिडिओच पहा, खूप गरजेचं आहे ते. चलो कॅनिझरोज रिएक्शन बेन्झल्डिहाइडसाठी एकतर पोटॅशियम बेन्झोएट तयार होईल, ऑक्सिडेशन प्रॉडक्ट, आणि बेन्झिल अल्कोहोल तयार होईल किंवा फिनिल मेथॅनॉल. एक ऑक्सिडाइज आणि एक रिडक्शन डिस्प्रोपोर्शनेशन रिएक्शन आहे. त्यानंतर राईट द रिएक्शन फॉर द कन्व्हर्जन ऑफ सायक्लोहेक्झिन टू ॲडिपिक ॲसिड. ही सुद्धा रिएक्शन आपल्या टेक्स्टबुकमध्ये अल्डेहाइड्स कीटोन्स कार्बोक्सिलिक ॲसिडमध्ये ॲज इट इज दिलेली मित्रांनो. ऑक्सिडायझिंग एजंट वापरायचा आहे KMnO4 आणि डायल्यूट H2SO4 हिट करायचं आहे. सायक्लोहेक्झिनचा तुम्हाला ॲडिपिक ॲसिड मिळेल. 1 2 3 4 5 6 डायकार्बोक्सिलिक ॲसिड आहे ॲडिपिक ॲसिड, तो मिळतो. डिफाईन झिरो ऑर्डर रिएक्शन. The reaction in which the rate doesn't depend on the concentration of the
रिॲक्टंट, त्याला आपण झिरो ऑर्डर रिॲक्शन म्हणतो मित्रांनो. ह्या रिॲक्शनला सिंपल तुम्हाला ओव्हरऑल रिॲक्शन लिहा म्हणलं होतं. सो हा इंटरमिजिएट असेल, उजव्या आणि डाव्या बाजूला असल्यामुळे कॅन्सल झाला आणि तोच असेल मग आपला काय रिॲक्शन इंटरमिजिएट. सो कोणी कोणी हे रिॲक्शन लिहिले, ह्याचं उत्तर लिहिले बरोबर त्यांनी कमेंट बॉक्समध्ये आवर्जून सांगा तुमचे उत्तर बरोबर आले असतील तर. चुकले असतील तर चेक करा का बरं चुकले, आणि चुकले असतील तर अजिबात टेन्शन घ्यायचं नाही, कारण भले बोर्डाला आपण चूक केली मित्रांनो, परंतु येणाऱ्या CETला आपल्याला ही चूक पुन्हा रिपीट करायची नाही, लक्षात ठेवा. सो ओव्हरऑल रिॲक्शनमध्ये काय येणार आहे, ट्वाईस NO प्लस Cl2 दॅट गिव्स ट्वाईस NOCl, हे असणार आहे पहिलं उत्तर, राईट द ओव्हरऑल रिॲक्शन. आणि दुसरं उत्तर काय असणार आहे मित्रांनो, इंटरमिजिएट काय, तर जो आपण कॅन्सल केला, कारण जो रिॲक्टंट साईडला पण दिसत नाही आणि प्रॉडक्ट साईडला पण दिसत नाही तो म्हणजे इंटरमिजिएट असतो, तो असेल NOCl2, कारण तो कॅन्सल झाला आहे. NO दोन टाईम आहे, सो ट्वाईस NO लिहिलं मी. सो या पद्धतीने याचं उत्तर होतं, खूप सोपी रिॲक्शन होते. डेल्टा H फॉर्मेशन ऑफ इथेन गॅस इज -84.4. मग अशी माझ्याकडून जी मिस्टेक झाली होती तुम्हाला दाखवताना ते दिलेले ॲट 300 केल्विन. कॅल्क्युलेट द डेल्टा U फॉर द रिॲक्शन. 73 पेजवर आहे मित्रांनो, ॲज इट इज जे उत्तर येत आहे ते -79.44 किलोजूल येते, -79.44 किलोजूल. पुस्तकातला क्वेश्चन ॲज इट इज 73 पेजवर, मला वाटतं परत एकदा मी जायला पाहिजे तिथं दाखवायला पाहिजे, तुम्हाला दाखवतो पण 73 पेज. पेज दाखवतं, 1 मिनिट. चलो 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 73 पेज. हे पहा, तुम्ही पाहू शकता कार्बन आहे, हायड्रोजन आहे, इथेन तयार झाला, -84.4 आहे की नाही. जी व्हॅल्यू तिथं दिली आपल्या क्वेश्चन पेपरमध्ये दिली तीच आहे. आरची व्हॅल्यू 8.314 घ्या. डेल्टा H इज इक्वल टू डेल्टा U प्लस डेल्टा NRT. सो डेल्टा H आणि डेल्टा U व्हॅल्यूज तुमच्याकडे आहेत ऑलरेडी, त्याच्यानुसार तुम्हाला डेल्टा N फक्त काढायचं होतं रिॲक्शनसाठी, कारण रिॲक्शन त्यांनी ही दिलेली नाही, हे आपल्याला तयार करायला लागेल. कंबशन रिॲक्शन किंवा जे इथेनची फॉर्मेशन रिॲक्शन आहे. सो फॉर्मेशन रिॲक्शन लिहिल्यानंतर तुम्हाला नंबर ऑफ मोल्स काढता येतात डेल्टा N, त्याच्यावरून फायनल आन्सर येते मित्रांनो -79.44 किलो जूल, पेज नंबर 73. सो मी तुम्हाला परत एकदा आपल्या आहे त्या क्वेश्चन पेपरकडे घेऊन जातो. पहा, 73 पेजवरचा आहे तसा न्यूमेरिकल आहे असं म्हटलं होतं. मी म्हटलं होतं का नाही, आता लक्षात घ्या. परत एकदा तुम्हाला मी नाही म्हटलं तर पाचव्यांदा प्रूफ दाखवतोय की न्यूमेरिकल्ससुद्धा पुस्तकातून जशाल तसे येत आहेत, आणि असेच न्यूमेरिकल्स तुमच्या CETला पण येणार आहेत. त्यामुळं फार टेन्शन घ्यायचं नाही, वेगळं काहीतरी करायचं नाही आपल्याला ह्या 40 दिवसात. आपण जे बोर्डाला वाचलंय ते काळजीपूर्वक वाचायचं आणि 100% तुम्हाला मिळणार आहेत, म्हणजे मिळणार आहेत, काळजी करू नका. चलो, मेन्शन द टाइप्स ऑफ polymers formed on the basis of intermolecular forces. Write any two uses of low density polyethylene. मग इंटरमॉलिक्युलर फोर्सेसच्या बेसिसवर कोणते टाइप्स आहेत, इलॅस्टोमर्स, फायबर, थर्मोप्लास्टिक, थर्मोसेटिंग, याचं एक डिस्क्रिप्शन तुम्हाला लिहावं लागेल 2-2 लाईनचं. आणि नाही जरी लिहिलं तरी काय हरकत नाही, 3 मार्कासाठी क्वेश्चन आहे ना, लिहावं लागेल मित्रांनो. 1-2 लाईनमध्ये लिहा. त्याच्यानंतर युजेस काय विचारलेले आहेत, LDPEचे विचारलेले आहेत. ॲग्रिकल्चरल पाईप्ससाठी वापरलं जात आहे, सबमराईन केबल इन्सुलेशनसाठी वापरलं जात आहे LDP. लो डेन्सिटी वॉटर लाईन कनेक्शनसाठी वापरलं जातं आहे, स्क्वीज बॉटलसाठी वापरले जाते, कंटेनर्स वगैरे बनवताना त्यासाठी यूज केलं जातं आहे. लास्ट सेक्शनकडे येतो मित्रांनो आपला. परत एकदा पुन्हा एकदा 6व्यांदा तुम्हाला प्रूफ दाखवत आहे न्यूमेरिकल्सकडे. An element with molar mass 27 grams per mole forms a cubic cell with the edge length 405 picometer. If the density of the crystal is 2.7 grams per cm cube, identify the type of the unit cell. पेज नंबर 27 वर ॲज इट इज क्वेश्चन दाखवू. पहा, 27 ग्रॅम्स पर मोल लक्षात ठेवा, एज लेंथ 405 लक्षात ठेवा, डेन्सिटी 2.7. परत एकदा पेज नंबर 27 वरती या. पेज नंबर 27, पेज नंबर 27. आलोच तुम्हाला मला तेच दाखवायचं आहे की बोर्ड काय करायला आहे. जसं बोर्ड करायला आहे तसंच आपण वागायचं आहे मित्रांनो, अजिबात टेन्शन घ्यायची गरज नाही. तुम्हाला स्वामी क्लासेस सोबत आहे,
तुम्हाला अजिबात टेन्शन घ्यायची गरज नाही. 100 पर्सेंटाईल मी घेऊन देणार आहे. ॲन इलेमेंट विथ द मोलार मास 27 ग्रॅम्स पर मोल फॉर्म्स क्युबिक युनिट सेल विथ द एज लेंथ 405 पिकोमीटर. म्हणलं होतं का नाही? जशाला तसं आहे. इफ द डेन्सिटी ऑफ द एलिमेंट इज 2.7, डेन्सिटी इज 2.7 ग्रॅम्स पर सीएम क्यू, व्हॉट इज द नेचर ऑफ द क्युबिक युनिट सेल. जर तुम्ही डेन्सिटीचा फॉर्म्युला वापरला, डेन्सिटीचा फॉर्म्युला मित्रांनो काय आहे? डेन्सिटीचा फॉर्म्युला, चलो डेन्सिटीचा फॉर्म्युला आहे रो इज इक्वल टू एन इंटू एम डिवायडेड बाय ए क्यूब इंटू एन ए. एन म्हणजे काय? नंबर ऑफ पार्टिकल्स. आता तुम्हाला एनच काढायचं, कारण का एकदा तुम्हाला एन पार्टिकल्स मिळाले की युनिट सेलचा टाईप मिळतो आणि एनचा आन्सर येणार आहे 4. 3.99 जरी आलं तर राऊंड ऑफ 4 करा. राऊंड ऑफ 4 आलं की उत्तर काय येईल? FCC, फेस सेंटर्ड क्युबिक युनिट सेल येते. याचा आन्सर खूप सोपा न्यूमेरिकल होता. डिराइव्ह द इक्वेशन फॉर राउल्स लॉ फॉर बायनरी सोल्युशन कंटेनिंग नॉन व्होलेटाईल सॉल्यूट. एक 4-5 लाईनचं डेरिवेशन आहे जे आपल्या टेक्स्टबुकमध्ये ॲज इट इज दिलेलं आहे. तुमचं जर पाठांतर चांगलं असेल तर तुम्ही लिहू शकत होतात ते. सो जॉईंट क्वेश्चन होता. आता सेक्शन डी मध्ये बघा टॉपिक बदलून क्वेश्चन आहेत. याच्यामध्ये तुम्हाला सॉलिड स्टेटचा क्वेश्चन दिला आहे आणि त्याला जॉईंट तुम्हाला सोल्युशनचा क्वेश्चन दिला आहे. सो सेक्शन डी मध्ये हे खास करून वैशिष्ट्य राहिलेले आहे. 2-2, 3-3 टॉपिकला मिक्स करता येते. 28वा स्टेट वेदर द एंट्रॉपी चेंज इज पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह इन द फॉलोइंग एक्झाम्पल. मेल्टिंग ऑफ आईस एंट्रॉपी काय होईल मित्रांनो? वाढेल. डिसऑर्डरनेस वाढेल. वेपरायझेशन इथं पण वाढेल. चेक करा आन्सर प्रॉपरली. एक्सप्लेन कॉमन आयन इफेक्ट विथ एक्झाम्पल. काय असतं कॉमन आयन इफेक्ट? आयनायझेशन ऑफ वीक इलेक्ट्रोलाइट इज सप्रेस्ड इन प्रेझेन्स ऑफ स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट कंटेनिंग कॉमन आयन टू द वीक इलेक्ट्रोलाइट. ज्यावेळी वीक इलेक्ट्रोलाइटचं आयनायझेशन सप्रेस करायचं त्यावेळी स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट ॲड केल्यानंतर ते त्याचं आयनायझेशन थांबतं इन प्रेझेन्स ऑफ स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट. सो सिंपल डेफिनेशन आहे, तुम्ही लिहू शकता प्रॉपरली. ड्रॉ नीट अँड लेबल डायग्राम ऑफ लीड अक्युमुलेटर. ॲज अ टेस्ट टेक्स्टबुक क्वेश्चन इलेक्ट्रोकेमिस्ट्रीमध्ये डायग्राम बेस्ड क्वेश्चन येणार हे मी सांगितलंच होतं अगोदर आलेला आहे. त्याच्या डिस्चार्जिंगच्या वेळच्या रिॲक्शन लिहायच्या. त्याच्या अगोदर पण एकदा विचारलेले आहेत, तुम्हाला पण विचारलेले आहेत. डिफाईन युनिट सेल मित्रांनो स्मॉलेस्ट रिपीटिंग युनिट ऑफ द क्रिस्टल लॅटिस युनिट सेल आहे. दुसरा आहे विच कलर इज शोन बाय NaCl क्रिस्टल ड्यू टू फॉर्मेशन ऑफ एफ सेंटर. येलो इज द आन्सर. कोणी कोणी लिहिलं होतं याचं उत्तर बरोबर त्यांनी मला कमेंट बॉक्समध्ये आवर्जून सांगा. येलो. वाय डज फ्लोरीन शोज अनोमलस बिहेवियर इन ग्रुप 17 एलिमेंट. कधी ऑक्सिजनचं विचारतायत, कधी फ्लोरीनचं विचारतायत. सो फ्लोरीन का तसं करतो? त्याच्या फॅमिलीपेक्षा फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, ॲस्टॅटाईन इतर फॅमिली मेंबर्सपेक्षा त्याचं कारण स्मॉल साईज. त्याचं दुसरं कारण अब्सेन्स ऑफ डी ऑर्बिटल. फ्लोरीनकडे डी ऑर्बिटल नाही आहे. तिसरं कारण आहे फ्लोरीनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी मित्रांनो जास्त आहे. आणि सगळ्यात शेवटी लो FF बॉन्ड एन्थाल्पी पण त्याची कशी आहे? कमी आहे. हे सगळं तुम्हाला रिझन तिथं लिहायचं होतं कारण 2 मार्काचा हा क्वेश्चन होता. ह्या दोघांना 2 मार्क, हे बघा या दोघांना 2 मार्क, ह्या दोघांना 2 मार्क, असे तुम्हाला 4 मार्क द्यायचे होते. कोणी कोणी हे उत्तर बरोबर लिहिलंय त्यांनी कमेंट बॉक्समध्ये आवर्जून सांगा. लास्ट बट नॉट लिस्ट शेवटच्या क्वेश्चनकडे आलेलो आपण. राईट द सायलेंट फीचर्स ऑफ SN2 रिएक्शन. SN2 म्हणलं की सबस्टिट्यूशन न्यूक्लियोफिलिक बायमॉलिक्युलर कशी कशी घडते, किती स्टेप्स आहेत, ऑर्डर कोणते आहे, सेकंड ऑर्डर आहे. त्यानंतर SN2 म्हणलं की प्रायमरी ग्रेटर दॅन सेकंडरी ग्रेटर दॅन टर्शरी, नॉन पोलार आहे, कार्बोकॅटायन तयार होत नाही, बॅकसाईड अटॅक ऑफ OH आहे. त्यानंतर इन्व्हर्जन 100% आहे. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगायच्या होत्या. व्हॉट इज द ॲक्शन ऑफ फॉलोइंग रिएजंट्स ऑन ब्रोमोमिथेन. मेथिल ब्रोमाइडवर ब्रोमोबेन्झिनची काय रिॲक्शन असेल मित्रांनो? कोणती रिॲक्शन आहे? नेम रिॲक्शन मला कमेंटमध्ये आवर्जून सांगायचं. विच इज दिस नेम रिॲक्शन फ्रेंड्स? एक अल्किल ह्याला एड आहे ब्रोमोमिथेन CH3 करतो. थोडंसं मी C2H5 केलं होतं ब्रोमोमिथेन असल्यामुळे. ब्रोमोबेन्झिन एका बाजूला ॲरिल हॅलाइड, एका बाजूला अल्किल हॅलाइड आणि सोडियम मेथल सोबत उल्फ किश्नर. कोणती? सॉरी इट्स माय मिस्टेक. WFR मी लिहिलेलं आहे. मला फक्त तुमच्याकडून उत्तर ऐकायचं आहे. येस इट इज वुड्स फिटिग रिॲक्शन. ज्यांनी उत्तर दिलेलं आहे कमेंट बॉक्समध्ये त्यांचं बरोबर आहे. वुड्स फिटिग रिॲक्शनमध्ये मित्रांनो अल्किल बेन्झिन प्रॉडक्ट येतो. कोणता प्रॉडक्ट असतो? अल्किल बेन्झिन. नेम रिॲक्शन येणार आहे म्हटलं होतं. हॅलोजनच्या नेम रिॲक्शनचा स्पेशल व्हिडिओ आहे माझा, जाऊन आवर्जून बघा कारण अजून वेळ गेलेला नाही. आत्ता तर खरी मैदान आहे, जंग आहे. कारण आता CETचे सेशन सुरू होणार आहेत. CETला तुम्हाला काय विचारणार आहेत त्याचे व्हिडिओज मी डेली घेऊन येणार आहे. त्यामुळे आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तुमच्या सर्व मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ आवर्जून दाखवा. त्यानंतर इथिल ब्रोमाइड, परत एकदा मेथिल ब्रोमाइड घ्यायचा होता. इथे
ब्रोमोमिथेन आहे. मेथिल ब्रोमाइडला कशासोबत रिॲक्ट करा म्हणताय, मर्क्युरस फ्लोराईड. कोणती रिॲक्शन आहे ही पण स्वार्ट्झ रिॲक्शन आहे मित्रांनो. वन ऑफ द नेम रिॲक्शन. परत एकदा फिनकेल्स्टर येते, स्वार्ट्झ येते, म्हटलंच होतं मी. स्वार्ट्झ रिॲक्शनवर इनडायरेक्टली क्वेश्चन आलेला आहे. नेम रिॲक्शनचा उल्लेख नाही परंतु इनडायरेक्टली क्वेश्चन आहे. येणारा प्रॉडक्ट काय असेल, साहजिकच मेथिल फ्लोराईड असेल. कारण हे ज्या दिवशी पेपर मला मिळाला त्या दिवशी सेम डेला मी फास्टमध्ये लिहिलं होतं. काही गोष्टीचं मी करेक्शन केलेलं आहे. सो अशा पद्धतीने आपला पेपर ॲनालाइज करून झालेला आहे. या पद्धतीने पहा. आता तुम्ही जर चेक केलं मित्रांनो, तुम्हाला जिथं जिथं कुठं वाटतंय स्क्रीनशॉट काढून ठेवा. तुम्ही बोर्डामध्ये लिहिलेले उत्तरंसुद्धा कोणते बरोबर आलेत कोणते चुकलेत हे तपासायचे, तुम्ही क्रॉस चेक करायचं आहे आणि मला आवर्जून सांगायचं आहे. सो हा होता आपला पूर्ण बोर्डाच्या पेपरचा ॲनालिसिस रिपोर्ट सेक्शन ए. मित्र हो, मला तुम्हाला फक्त एकच गोष्ट विचारायची आहे की तुम्हाला आपल्या बोर्डाच्या केमिस्ट्रीच्या पेपरचं जे पण ॲनालिसिस आहे तो व्हिडिओ कसा वाटला. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच पुढील व्हिडिओसाठी त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करून ठेवा आणि भेटूया आपण एका नवीन व्हिडिओसह. मित्र, मला जाता जाता एक गोष्ट आवर्जून सांगायची, का बरं मी हा ॲनालिसिस व्हिडिओ तुमच्यासाठी पब्लिश केलेला आहे. त्याचं कारण एकच आहे की तुम्ही बघू शकताय की पुस्तकातल्या कुठल्या कोपऱ्यामधून क्वेश्चन्स तयार झालेले आहेत आणि एकही क्वेश्चन आउट ऑफ सिलेबस नाही. फक्त 25% क्वेश्चन्स तुम्हाला अप्लाइड आहेत. पुस्तकात जसा कंटेंट आहे तसा क्वेश्चन न येता थोडासा अप्लाइड आला आहे, फक्त 25%. बाकी ॲज इट इज पुस्तकातून पेपर आहे. न्यूमेरिकल्स ॲज इट इज बुकमधले आहेत. मग मला तुम्हाला हेच सांगायचं आहे की येणाऱ्या 40 दिवसात आता आपण बोर्डासाठी जी तयारी केली आहे तीच तयारी फक्त वेगळ्या पद्धतीने CETसाठी करायची आहे आणि तुम्हाला CETमध्ये 100% 100% घेऊन देण्याचं काम माझं आहे मित्रांनो. भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत थँक्यू, टाटा, बाय बाय.